करून राहिली हो बापा? काही तर नाही हो माय, सर्व काम धंदे झाले बापा आणि बसली त्या अंगणात. सासूबाई गेल्या बाहेर, आताच काम उरकवले ना बाहेर बसली. यांची वाट बघत आहे म्हणे, आज लवकर येतो म्हणे. बस त्यांचीच वाट बघत आहे मी इथे बसून. अमाय हो का व? पाय बाई, माझ्या घरी तर माझी सासूच पूर्ण कामं करून घेते, मला तर काहीच कामं नाही करायला लागत. मी इकडल्या तिकडे आता घुमून राहिली, रविवार दिवस आहे. फक्त काय मी माझ्या कामावर जात असतो सकाळी 7 ना 12 वापस येत असतो. कंपनीत जात असतो का नाही मी. बस तेवढं मी कामाला चालली तर माझ्या सासू लय साजरं वाटून राहिलं. पुरे काम तेच करते सकाळ संध्याकाळचे. मला तर बाई मस्त अवरे मसाले भेटते सकाळ संध्याकाळ. पाय बरं माय, पण जाऊ दे ना, माझी सासू चांगली आहे. मी कोणतेच काम नाही करत आणि माझ्या घरी जास्त काम थोडी ना असते ग. करून घेते मी काम. काय यांचा डब्बा, बाबांचा डब्बा, आणि माझी सासू तर अशी खायसाठी मरमर करतच नाही. ते खायसाठी मरमर करतच नाही. हो, अन त्या खूपच चांगल्या आहे. त्या जेव्हा दिलं, जेव्हा जेवण करायला दिलं तेव्हा जेवण करते आपल्या. वाटलं ते काम करते आणि चालले जाते. मला फालतू काही टोमणं मारत नाही, फालतू काही बोलत नाही. खूप चांगलं आहे माझी सासू. असं नाही व, तरी पण म्हटलं त्यामागं पूर्ण कामं येतेस ना घराचे. तुझी सासू इकडे तिकडे हिंडते आणि तू पूर्ण कामं करतं म्हणतं, चांगलं आहे का हे असं? पाय नाही एखादं दुकान मुकान कपड्याचं लागून जाय, कपड्याचे हे पुरते 4 पैसे आपल्याजवळ शिल्लक राहते. आपल्याला कमवलेला पैसा तरी तरी द्या लागते का? कुठे याचा कबाडा करत बसतो व एखाद्या ड्युटी फ्युटीवर लाग आणि चांगली पैसा कमाव, त्याच कमी पडन. माय मला सगळ्या गोष्टीचं सुख आहे ना माय. नवरा आल्या पिच्छे महिन्याच्या महिन्या 5-5 हजार रुपये मला देते आणि मला असं कोणतं काम पडते तेच पैसे माझ्याजवळ जमा राहते. आणि बाकीचं जे काम पडलं मला कोणत्या कपड्याला त्याचं कोणाचं कराधराचं तर देते ना, तेच पैसे देते मला. तर मग मला काही पैशाची तेवढी गरज नाही आहे. मी सुखी आहे बा, सगळ्या गोष्टी सुखी आहे. म्हणून मला काहीच नाही पाहिजे आता. हो काय? नाही बिचारे माझे पतिदेव घरी आहे का नाही, म्हणून मला कामाला जावं लागते. तेच ना, तर मग आता त्या नवरा जर कामाला गेला असं चांगले पैसे कमावले असते तर तुला बाई घरी राहून उठापाटच करायला लागला असता. कोणत्या सासूले वाटते सून कामाला गेली पाहिजे ना मी घरी राहून काम केले पाहिजे म्हणून? आता ते बरोबर आहे माहिती वाला नाही काय? हो. नाही व, मी ना असं ऐकलं होतं, तुझी सासू म्हणते माझ्या सासू जवळ त्याने विचार त्या दिवशी फुसफुसू गोष्टी सांगून राहिली होती. मी म्हणलं बाई पार्वताबाई कोणती गोष्ट सांगून राहिली म्हटलं माझ्या सासूले. तर म्हणे काही नाही माय, म्हणे नुसतं माणसाने काम करते म्हणे, उभ्यानं काम करते म्हणे. अन काय वय माय म्हणे 10 वाजेपर्यंत पुरे काम उरकून जाते म्हणे. भांडे घासत त्याला मार साबण लागली राहते, घर झाडते तर मारी तिथे कचरा पडला राहते. लय काही सांगे, पोया कच्च्याच ठेवते, भाजी कच्चीच ठेवते, तिखट मिठायला बरोबर नाही करत, अशी सांगून राहिली होती. म्हणून म्हणलं माय का त्या सासूले टोले घेऊ देत जाय, तू नको घेत जाऊ, एवढं सांगायला आली होती मी. अहो माय बाई, माय सासू तोंडावर बोलणारी आहे व, असं जर माईकून चुकी झाली असती त्याने मला तोंडावर म्हटलं असतं, याच्या त्याच्या जवळ जाऊन नसतं म्हटलं बाई. आता तिला आईचं भेटून राहिलं, पोरग पैसा आणून देऊन राहिलं, तिने काय आहे. पण याला ते चांगलं सांगायचं तर नाव बदनाम करून राहिले ना, ते नाव बदनाम करायले. माय मला नाही वाटलं बाई माझ्या सासू अशी करण म्हणून. मी म्हणलं माय सासू लय चांगली आहे बापा. मला काय माहित बाहेर जाऊन माया फकायला करते म्हणून. ते म्हणा लागन बरं, म्हणतोच मी माझ्या सासूले. काय म्हणतो आई असं असते का म्हणतोच घरी येऊ दे. अमाय पाहिजे बाबा, माझं नाव सांगशील, माझं नाव घेऊ नको सांगू. आता एका प्रेमापोटी मी तुला सांगितलं ना, तू माझं नाव सांगून देशील. बापा मी माझ्या सासूला त्या सासूचंच नाव सांगन. ते सासूनच मला सांगितलं म्हणून, तिच्या जवळ जाऊन तुम्ही अशा अशा बोलल्या म्हणून. यायला सांगतो मी. मग आपल्याला असं पटत नाही, आपण काहीच बोलायचा चान्स देत नाही. सर्व करतो आपण. रात्री झोपते माझी सासू, मी पाय दाबून देत असतो. पाय बरं बापा, तरी अशी करते, शोभते का त्या सासूले? म्हणून मला बाई चांगलं नाही वाटलं आणि तुला सांगायला आले मी. मला चांगलंच नाही वाटलं मग ते असं म्हटलं म्हणजे. नाही म्हणलं माय हे नुसतं घरातल्या घरात कुठं ना करत राहते म्हटलं, हिची सासू बाहेर येऊन हिचा मार कबाडा सांगते म्हटलं. म्हणून बाई तुला सांगायला आले मी. अहो मी काय म्हणतो, ती सासू तर बिचारी माझ्या घरी आली आणि माझ्या सासूला सांगून राहिली होती का म्हणे बाई, हाव म्हणे मायसून म्हणे बाई नुसतं कामाला जाते म्हणे 10 वाजतापासून 12 वाजेपर्यंत, तिकून आल्यावर नुसतं माणसासारखी पसरते म्हणे, काहीच काम नाही करत म्हणे. आणि आपल्याला असं वाटते म्हणे माय का जाऊ दे बापा. माय पोरग म्हणे लपून चिपून पैसे देते म्हणे तिच्यावाल्या म्हणे. हा तिच्या समोर नाही देत म्हणे, भल्ली नालाय काय म्हणते पोट्टी म्हणे. पैसा नाही देऊ देत म्हणे, तर माय पोरग लपून लपून मला पैसा देते म्हणे. आणि पैसा देऊ मला माय पोरग चुप ठेवते म्हणे. म्हणून मी काही बोलत नाही म्हणे, जेवढा आला त्याच्यापेक्षा जास्त अर्ध्याहून पैसा मला माय पोरग पुरवते म्हणून मी काही म्हणत नाही म्हणे बाई म्हणे. आपल्याला पैसा प्यारा आहे, पोरग प्यारा आहे, बस. जाऊ दे तिकडे, ते करो का नाही करो म्हणे काही म्हणे. आता माय बाई माय सासू म्हणे का व, पण बापा मग त्या सासूले का तोंड नाही का म्हणाले? पाय बरं माय सासवा किती बदमाश आहे. तू त्या सासूले झोडप, मी माझ्या सासूले झोडपतो. हो, तू चांगली झोडप, मी बी चांगली झोडपतो. कुठे गेल्या होत्या आई? कुठं नाही हो माय, शांताबाईच्या घरी गेली होती बापा. झाले का तुझे काम? हो आई, काम धंदे तर माय पुरेच झाले. आई तुमची वाट पाहणं चालू आहे बापा. काय करून राहिल्या तुम्ही? कुठे गेलत्या? तुम्ही सांगता म्हणते बापा लोक येले का मायसून घरातला कबाडा करते पण चांगला नाही करत. ताटायले साबणा तशीच ठेवते, पोया कच्च्या ठेवते, भाजीत तेल तिखट मीठ कमी टाकते. अशा तुम्ही लोक माझ्याबद्दल सांगता म्हणते बापा. खरं आहे का सासूबाई हे? नाही हो माय, 2 चापट्या मारून दे. मी अशी नाही म्हणत हो माय. मी जे काही आहे ते तोंडावर म्हणतो बाई. तुला जर असं खरंच वाटत असेल तर 2 चापट्या मारून दे माय. कोण होय त्याजवळ अशी लबाड सांगणारी? व कोण होय म्हणजे?
प्राजक्ता माडी महिना प्राजक्तानं सांगितलं ना मले, आली होती ते माझ्या सासू जवळ, तुझी सासू अशा अशा कुठल्या गोष्टी सांगे म्हणे. नाही म्हटलं नाही हो माय, म्हटलं माझी सासूबाई अशी नाही आहे म्हटलं. म्हणते तर सारं तोंडावर म्हणते म्हटलं, मागं फकायला नाही करत म्हटलं माझी सासू म्हटलं. हा अशी आहे ते, अशी भांडणं लावायला आली होती. पा बरं कोणाकडून कोणाचं सुख पावल्याने जात. काय बरं माय तू तेवढी समजदार आहे म्हणून बरं झालं बापा, नाही तर आज माझ्या जीवाला बट्टा लागला असता बट्टा. न काही करून माझ्या जीवाला बट्टा लागला असता. बरं झालं माय तू समजदार आहे तर. मला विश्वास आहे सासूबाई तुमच्यावर. थांब बरं तिच्या घरी जातून तिला 2-4 सुनावून येतो. हे असे लबाड धंदे करतो म्हणतो तुझी सून म्हणतो. तू कामाला जात जाय म्हणतो वावरातल्या, पण त्या सुनीले घरी ठेव म्हणतो. चांगली घास म्हणतो इले घरी. लबाडवानाची. इथं भांडणं लावू दे, तिथं असे असे कामधंदे नाही करा बापा, असे कामधंदे करायले. पण आई तिनं असे काऊन भांडणं लावलेच ना आपल्या दोघीच्या मनात. बरं झालं मी समजदार आहे. बरं झालं मी मेंटल नाही आहे. हो ना बाई, तू जर खरंच ना माय समजदार नसती ना तर माझ्या जीवाला बट्टा लागला असता आज. म्हणजे न काही करूनही मी जुलमात फसून गेली असती. आई आता नवरात्री येऊन राहिली मस्त. आता नाही का आपण मिळून साफसफाई करू आहे पूर्ण घराची. आपल्या घरात लय गजगज झालं बापा आई. हो बाई प्रिया, आपण सोबत करू ना माय सगळं पूर्ण घर आपण चकचक करून टाकू. उली उली टिकल्या बाटल्यापासून आपण धुवून काढू. हो आई, नवरात्र असलं का भल्ली मस्त मजा येते. हो बाई, तुला सांगून राहिली कोणाही तुझ्या काना भरो माय. मला विचारल्याशिवाय तू स्वतःचे काना भरवून नको घेत जाऊ. तू येऊन मला चापटा मारत जा, मी मान्य करून घेत जाईन. पण बाई असे भांडण लावायचे काम जर कोणी करत आलं ना तर पहिले विचार करत जाय मा. जसा आज विचार केला तसा विचार केला तरच घर टिकते, नाही तर मग तर आहेच. मग बाहेरच्या लोकांना चांगलं नाही दिसत काहीच आपलं. आई तुम्ही शांताबाईच्या घरी काय गेलत्या? माय बाई बसली होती तिच्या घरी. मी काय म्हणतो, जे व्हिडिओ पाहत आहे तुम्ही आम्हाला काही व्हिडिओची आयडिया द्या ना, कायच्यावर व्हिडिओ बनवू आता कायच्यावर नाही. तर मला काही सुचून नाही राहिलं बापा. त्या तेवढ्या दिवसच्या गॅपा होऊन राहिल्या तर मला काही सुचूनच नाही राहिलं. तुम्ही सांगा ना व्हिडिओ कायच्यावर बनवतो. काय आवडतं तुम्हाला पाहायला? सगळेजणांचे एकच मत आलं पाहिजे. आणि एकाला एक आवडते आणि एकाला एक आवडते असं काही बनवावं लागते जे काही सर्वांनाच आवडलं पाहिजे. हो ना, मला बिचारे आई सुचूनच नाही राहिलं बापा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. आणि उद्यापासून मी म्हणजे नवीन व्हिडिओ टाकते. स्टोरी दुसरी राहील. हे मला काही चांगलं वाटलं नाही आणि मी माझ्या मनातून काही बनवलं नाही असंच काहीतरी. तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. बरं वाटलं तर ठीक. तसं तुम्ही उद्यापासून नवीन व्हिडिओ बनवते जे आपले रेग्युलर मध्ये बनवत होते मी कलावतीचे वगैरे. तर तुम्हाला बघायला आवडेल ना? तर बघा तुम्ही उद्याचा व्हिडिओ आणि आजचा हा. नेहमीसारखं प्रेम देत राहा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलोपेक्षा सबस्क्राईब करा.